चौथा टप्पा जो आहे तो मात्र पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस. म्हणजे अशा पद्धतीच्या प्रचंड ताणानंतर जो ताण शिल्लक राहतो आणि जो आपल्या मनातून बाहेर निघतच नाही कुठल्याही प्रकारे, अशा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेसमध्ये असणाऱ्या व्यक्तीला मात्र आपल्याला पेशंटच समजावं लागतं आणि त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट करून त्याच्यावर ट्रीटमेंट करावी लागते. सिव्हिअर स्ट्रेस प्रोड्यूस्ड बाय सिव्हिअर सायकोलॉजिकल ट्रॉमा, अतिशय जास्त वेदनादायी घटना ज्याच्यामुळे मनावर प्रचंड दडपण आलेलं आहे, प्रचंड ताण आलेला आहे, अशा पद्धतीच्या व्यवस्थांमध्ये असलेली एखादी व्यक्ती पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेसची शिकार असते. आणि त्यामुळे क्रिएटेड बाय अनरिझॉल्व्ड क्रिटिकल इन्सिडेंट स्ट्रेस, अशा पद्धतीचे इन्सिडेंट असतात की ते दुरुस्तच होऊ शकत नाही. या अनेक वेळा अगदी दुर्दैवी घटना एखादी आत्महत्येची घडते. विदर्भ प्रांतामध्ये, ज्या प्रांतामध्ये मी स्वतः राहतो आणि ज्या प्रांतामध्ये अतिशय मनाला वेदना देणाऱ्या घटना, ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडतात. कशी घडते आत्महत्या ती? अशा पद्धतीची मानसिक दडपणाची स्थिती तो व्यक्ती, तो शेतकरी अनुभवतो की ती परिस्थिती त्याला बदलताच येत नाही. तो प्रयत्न करतो, जगण्याचा प्रयत्न करतो, आपलं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतो, कुठेतरी त्यानं कर्ज घेतलेलं असतं, ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो, परंतु निसर्गाचा कोप, कधी कधी निसर्गाची साथ त्याला मिळत नाही आणि त्यामुळे त्याच्या शेतामध्ये काहीही पिकत नाही. आणि मग अशी स्थिती होते, अशा मानसिक स्थितीमध्ये तो जातो, अशा परिस्थितीमध्ये तो अडकतो की जी परिस्थिती त्याला बदलवताच येत नाही. त्या परिस्थितीमधून तो बाहेर निघूच शकत नाही, अशी स्थिती त्याच्या समोर निर्माण होते. आणि मग त्यावेळी तो आत्महत्येसारखा अत्यंत भयंकर प्रकार करतो. आत्महत्येसारखी भयंकर स्थिती त्याच्या आयुष्यामध्ये येते आणि तसं पाऊल तो उचलतो. खरंच त्या मनस्थितीचा जर विचार केला ना, ती किती भयानक अवस्था आहे. त्या अवस्थेमध्ये तो जाऊन स्वतःचं जीवन संपवून घेतो. त्या क्षणी तो बाकी कुठलाही विचार करू शकत नाही आणि त्याचा परिणाम हा कधीकधी अशा आत्महत्येच्या स्वरूपामध्ये होतो किंवा कधीकधी तो पेशंट एखाद्या आजाराने ग्रस्त होऊन कायमस्वरूपी अशा स्थितीमध्ये पोचतो की तो सामान्य जीवन जगूच शकत नाही. याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस असं म्हणतात. ही ताणाची अत्युच्च अवस्था आहे, ज्या अवस्थेमध्ये एकदा पेशंट गेल्यानंतर त्याच्यातून त्याला बाहेर काढणं जवळपास अशक्य असतं. आणि म्हणून या स्टेजपर्यंत पोचण्याच्या आधी आपल्याला अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर, सुरुवातीच्या लेवल्समध्ये आपल्यावर ताण येतो आहे हे कळलं पाहिजे. आपण ताणाचे प्रकार यासाठी समजून घेतो आहे की त्या पहिल्या टप्प्यापासून, जनरल स्ट्रेसपासून तर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेसपर्यंतचा हे जे वेगवेगळे टप्पे आहेत, या टप्प्यांवर आपल्याला जायचंच नाही आहे. पण बरेच वेळा ती स्थिती आपल्या हातात नसते, कारण आपल्या मनावर येणारे छोटे छोटे ताण हे कसे जमा होत जातात हेच मुळात आपल्याला कळत नाही. हे जमा झालेले ताण, या ताणांचं व्यवस्थापन कसं करायचं हेच मुळात आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे सगळी अडचण निर्माण होते. आणि मग स्थिती एकदा हाताच्या बाहेर गेली, स्थिती एकदा आपल्या सांभाळण्याच्या पलीकडे गेली की आपल्याला त्याबद्दल काहीही करता येत नाही. आणि म्हणून आपल्याला ताण व्यवस्थापन शिकायचं आहे, म्हणून आपण हा कोर्स करतो आहे. आणि म्हणून आपल्याला ताण व्यवस्थापनाचे सगळे टप्पे हळूहळू या कोर्सच्या माध्यमातून शिकायचे आहेत, आपल्याला ते अवलंबायचे आहेत आणि आपलं जीवन आनंदी करायचं आहे. नव्हे, आपल्याला ताणाचे जे मी प्रकार सांगतो आहे, ताणाचे जे हे वाईट टप्पे मी सांगतो आहे, या टप्प्यांपर्यंत पोचायचंच नाही आहे. कारण यामुळे आपलं जीवन अस्तव्यस्त होऊन जातं, आपल्या जीवनामध्ये आनंद उरत नाही आणि मग एक सकारात्मक आनंदी जीवन जगण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते धुळीला मिळतं. त्यासाठी म्हणून आपल्याला टप्प्याटप्प्याने हे सगळं शिकायचं आहे. ताणाची डेफिनेशन, ताणाची व्याख्या आपण जी शिकली ती होती
की आपल्या आजूबाजूनं आपल्या वातावरणामध्ये घडणाऱ्या घटनांना आपण देत असलेली रिॲक्शन. आणि मी तुम्हाला ट्रॅफिकचं उदाहरण दिलं होतं. आपल्या घरी देखील अनेक वेळा असे प्रसंग घडतात की ज्या प्रसंगांमध्ये आपण रिॲक्शन कशी देतो, आपण आपली प्रतिक्रिया कशी देतो, त्याच्यावरून त्या व्यक्तीवर ताण आहे की नाही हे लक्षात येतं. एखादी छोटीशी गोष्ट असते पण त्याला प्रतिक्रिया मात्र फार तीव्र दिली जाते. अशा वेळी आपल्याला तो मापदंड ठरवता येतो आणि मग अशी तीव्र प्रतिक्रिया येऊ नये, सामान्य साधी प्रतिक्रिया यावी, जेणेकरून आपण स्वस्थ मनस्थितीमध्ये आहोत. याचाच अर्थ आपल्यावर ताण नसलेल्या मनस्थितीमध्ये आपण आहोत, हे त्याचं द्योतक आहे. आणि म्हणून त्यानंतर पाहिलेले आपण हे ताणाचे 4 प्रकार, ज्या ताणाच्या 4 प्रकारांच्या 4 टप्प्यांवर आपल्याला तिसऱ्या, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यावर जायचंच नाहीये. पहिला टप्पा जनरल स्ट्रेसचा आहे. तो प्रत्येकावर येतो आणि तो दिवसभरामध्ये संपून जातो. नवा दिवस पुन्हा नव्या ऊर्जेनं, नव्या उर्मीनं आपण जगायला लागतो. पण त्याच्या पुढचे टप्पे मात्र आपल्याला येऊ द्यायचे नाही आहेत. या पुढच्या टप्प्यांना थांबवण्यासाठी आपल्याला काय आवश्यकता आहे? स्ट्रेस मॅनेजमेंट शिकणे, ताण व्यवस्थापन शिकणे. कारण बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, हा ताण जो आहे ना, हा एकदा साचायला लागला की त्याचं काय स्वरूप तयार होईल हे आपल्याला सांगताच येत नाही. हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक छान आणि इंटरेस्टिंग थिअरी समजून घ्यायची. ती थिअरी म्हणजे प्रेशर कुकर थिअरी. प्रेशर कुकर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आपल्या घरी प्रेशर कुकर वरण भात शिजवण्यासाठी वापरला जातो. या प्रेशर कुकर सोबत एक थिअरी जोडलेली आहे, जी आपल्या सायकोलॉजीची थिअरी आहे, जी आपल्या मनस्थितीची थिअरी आहे आणि जी थिअरी आपल्याला ताण आणि ताणाचं व्यवस्थापन कसं आवश्यक आहे ते शिकवतं. काय आहे ही थिअरी? प्रेशर कुकर जर आपण पाहिला तर प्रेशर कुकर हा अन्न कसं शिजवतो. आपण त्याच्यामध्ये डाळ, तांदूळ ठेवतो, पाण्याचं प्रमाण टाकतो, गास्केट लावली जाते आणि कुकर हा ठेवला जातो गॅसवर किंवा चुलीवर. जसजसं त्या पाण्याची वाफ तयार होते तसतसं आपलं अन्न शिजायला लागतं. वाफ जास्त जमा झाली की ती वाफ बाहेर काढण्यासाठी म्हणून त्याच्यावर शिट्टी दिलेली असते प्रेशर कुकरवर. त्या शिट्टीतून ती वाफ बाहेर निघते. 3 वेळा 4 वेळा शिट्टी झाली की मग आपण कुकर बंद करतो आणि मग आपलं अन्न, वरण भात जो काही आपण लावलेला असतो ते व्यवस्थित शिजतं. हा प्रेशर कुकर म्हणजे आपली मनस्थिती आहे असं आपण समजूया. आपलं मन, आपला मेंदू, जिथे विचार जमा होतात, जिथे ताण जमा होतो, ते म्हणजे एका प्रेशर कुकर सारखंच आहे. आपल्या मनामध्ये तो ताण जमा झाल्यानंतर तो जर आपण प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा वेळच्या वेळी बाहेर काढला तर आपलं अन्न जसं शिजतं त्या पद्धतीनं आपली मनस्थिती देखील अत्यंत सुदृढ आणि चांगल्या भावनेनं तयार होईल. पण प्रेशर कुकरच्या शिट्टीमध्ये जर कचरा अडकला, प्रेशर कुकरच्या शिट्टीमध्ये कचरा अडकून ती वाफ जर बाहेर आली नाही तर त्या प्रेशर कुकरच्या झाकणावर एक वेगळा पर्याय असतो आणि तो म्हणजे सेफ्टी व्हॉल्व. त्या सेफ्टी व्हॉल्वमध्ये अशा पद्धतीचं मेटल लावलेलं असतं की आतमधल्या प्रेशर जे तयार झालेलं आहे वाफेचं ते खूप जास्त झाल्यानंतर त्या वाफ जी गरम असते त्या गरम असल्यामुळे ते मेटल विरघळतं आणि त्या सेफ्टी व्हॉल्वमधून वाफ बाहेर पडते जोरानं, फोर्सफुली. म्हणजे तशी वाफ बाहेर निघण्याची योजना कुठल्या पद्धतीनं होते? शिट्टीमधून वाफ बाहेर पडते प्रेशर कुकरच्या आणि अन्न शिजतं. पण वाफ जर जमा झाली आणि शिट्टीमध्ये कचरा अडकला असेल तर ती तिथून बाहेर न निघता सेफ्टी व्हॉल्वमधून बाहेर निघते आणि मग ती फोर्सफुली बाहेर निघते. आपल्या मनामध्ये जर ताण जमा झाला आणि तो जर रोजच्या ताण व्यवस्थापनाच्या आपल्या मेकॅनिझममधून जर तो बाहेर निघाला नाही
तर मग तो सेफ्टी व्हॉल्वसारखा बाहेर निघतो आणि मग त्या माध्यमातून आपण अतिशय शार्प रिॲक्शन देतो. म्हणजे ताण जर गोळा झाला, ताण जर ॲक्युम्युलेट झाला तर आणि तो बाहेर जर निघाला नाही तर अशा पद्धतीने सेफ्टी वॉलसारखा तो फुटून बाहेर निघतो आणि मग शार्प रिॲक्शन येते, ज्याचा परिणाम आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर होतो. पण याच्या पुढची स्टेज जी आपण आत्ताच अभ्यासलेल्या स्ट्रेसच्या 4 प्रकारापैकी शेवटच्या 2 प्रकारांना डिफाईन करणारी आहे. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजायचं असेल तर शिट्टीमधून वाफ बाहेर पडेल. शिट्टीमध्ये कचरा अडकला असेल तर सेफ्टी व्हॉल्वमधून तो बाहेर पडेल. पण सेफ्टी व्हॉल्व ही जर खराब झाला असेल तर खालून आत सुरू आहे, आतमध्ये प्रेशर कुकरच्या पाणी आहे, पाण्याची वाफ तयार झालेली आहे आणि ती बाहेर निघतच नाही. ज्या क्षणी ती वाफ बाहेर निघण्याच्या स्थितीमध्ये सगळे मार्ग बंद होतात त्यावेळी तो प्रेशर कुकर एक्सप्लोड होतो, तो प्रेशर कुकर फुटतो आणि आपल्या घरामध्ये एखादा भयानक ॲक्सिडेंटचं रूप धारण करतो. तो प्रेशर कुकर फुटल्यानंतर ते अन्न सबंध स्वयंपाकघरामध्ये इतस्ततः फेकल्या जातं आणि कधीकधी दुर्दैवानं या प्रेशर कुकरच्या स्फोटामध्ये एखाद्या गृहिणीनं जीव देखील गमावला आहे अशी हृदयद्रावक घटना आपल्याला ऐकायला मिळते. याचा अर्थ असा आहे की तो जो ताण जमा होतो आहे ना, तो बाहेर पडणं गरजेचं आहे. रोजच्या मेकॅनिझममधून तो जर बाहेर पडला तर छान शिट्टीमधून जशी वाफ बाहेर पडते तसा तो बाहेर पडेल आणि आपल्याला एका छान आणि सुंदर जीवनाच्या दिशेनं जाता येईल. हे मेकॅनिझम आपल्याला तयार करायचं आहे, हे मेकॅनिझम आपल्याला शिकायचं आहे. या कोर्समध्ये ते आपल्याला शिकायला मिळणार आहे. पण जर तो ताण बाहेर पडला नाही तर मात्र त्या सेफ्टी व्हॉल्वसारखी शार्प रिॲक्शन जी दुसऱ्याला समोरच्याला दुखावणारी असते, दुसऱ्याच्या मनाला वेदना देणारी असते, अशी रिॲक्शन बाहेर पडेल. पण तेही जर होऊ शकलं नाही तर मात्र प्रेशर कुकर जसा एक्सप्लोड होतो, प्रेशर कुकर जसा फुटतो तसा या ताणाचा भडका उडतो आणि तो भडका उडाल्यानंतर मात्र पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस या लेवलला आपण पोचतो, ज्यावेळी आपल्याला थेट ॲडमिट करावं लागतं आणि आपण कुठल्या तरी एखाद्या मानसिक आजाराचे कायमस्वरूपी पेशंट देखील होऊ शकतो. इतकं ताणाचं व्यवस्थापन गरजेचं आहे, इतकं ताणाचं व्यवस्थापन आवश्यक आहे. आणि म्हणून हे साचत चाललेले ताण आपल्याला जर मोकळे करायचे असतील, आपल्याला ते बाहेर काढायचे असतील आणि एक स्वस्थ आयुष्य जगायचं असेल तर ताण व्यवस्थापन शिकणं आवश्यक आहे. आणि म्हणून या भागामध्ये आपण ताण म्हणजे काय, ताणाची डेफिनेशन काय आहे, त्याची व्याख्या काय करण्यात आलेली आहे, ती जी रिॲक्शन असते ती रिॲक्शन कशा प्रकारची असते, रिॲक्शनमुळे आपल्या बॉडीचं विअर अँड टिअर कसं होतं, ताणाचे 2 प्रकार असतात, एक युस्ट्रेस असतो, एक डिस्ट्रेस असतो, ज्याचे सोर्सेस एकाचा चांगला एकाचा वाईट असतो. आणि त्यानंतर मग आपण ताणाचे 4 टप्पे पाहिले, ज्या टप्प्यांवर स्टेप बाय स्टेप आपण जर पुढे गेलो, ताणाचं व्यवस्थापन जर केलं नाही तर अतिशय दुर्दैवी स्थितीमध्ये आपण पोहोचू शकतो. त्या स्थितीमध्ये पोहोचायचं नसेल तर आपल्याला ताण व्यवस्थापन शिकणं गरजेचं आहे, जे आपण या कोर्सच्या माध्यमातून करतो आहे. या ठिकाणी हा आपला दुसरा भाग संपतो आहे आणि म्हणून आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंटच्या 3ऱ्या भागाकडे आता जायचं आहे. आणि या 3ऱ्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळे सिम्पटम्स जे आहेत ते शिकायचे आहेत. 3ऱ्या भागामध्ये सिम्पटम्स आणि त्याचा इम्पॅक्ट, काय परिणाम होतो या ताणाचा आपल्या जीवनावर, हे आपण बघूयात. तोपर्यंत नमस्कार.